नमस्कार. मी योगेश ढोरे, प्राचार्य गुरुकुल विद्यानिकेतन देवळी. आणि आज देवळी महाराष्ट्र या फेसबुक पेजच्या माध्यमातून आपल्याशी लाईव्ह संवाद साधतो आहे. आणि तुम्हाला माहितीच आहे की सध्या आपण कुठल्या परिस्थितीतून जातो आहे. म्हणजे रोजचाचा आम्हा युद्धाचा प्रसंग याच उक्तीप्रमाणे आपण सगळेजण हे अनुभवतो आहे. म्हणजे सध्या आपल्या सगळ्यांच्याच मनामध्ये दहशत आहे आणि दहशत आहे ती कोरोनाची. कोरोना म्हणजे काही वर्षापूर्वी आपल्याला माहीतसुद्धा नव्हतं, अगदी हा शब्दसुद्धा आपल्याला माहिती नव्हता. परंतु चीनमधून तो एक विषाणू जो डोळ्याने दिसतही नाही, तो येतो काय, तो जगभर व्यापतो काय, तो भारतामध्ये येतो काय आणि आपल्या सगळ्यांच्या जीवनावर त्याचा परिणाम होतो काय. आणि सगळ्यात म्हणजे ती दहशत निर्माण झालेली आहे आपल्या मनात. आणि या कोरोनाच्या विळख्यामध्ये आपला देश आणि आपलं राज्य जे आहे ते सगळं आलेलं आहे. आणि आता हा विळखा अधिकाधिक घट्ट होत आहे. म्हणजे आपण रोज बातम्या पाहतो आणि दिवसेंदिवस आपल्या महाराष्ट्रातली संख्या जी आहे ती वाढत आहे. आणि म्हणूनच आपल्यासाठी हे चिंतेचं वातावरण होत आहे. परंतु हे सगळं होत असताना घाबरून जाऊन चालणार नाही. पण ते दूर करण्यासाठी किंवा हा घट्ट होऊ नये, हा विळखा अधिक घट्ट होऊ नये, यासाठी आपल्याला सगळ्यांनाच प्रयत्न करावा लागणार आहे. आणि आपण प्रयत्न करतोय. आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण मागील 21 दिवस लॉकडाऊनमध्ये आहोत. आणि आता तो लॉकडाऊन अधिक वाढला आहे. कालच आपल्या पंतप्रधानांनी सांगितलं की 3 मेपर्यंत हा लॉकडाऊन वाढलेला आहे. आणि या दरम्यान आपले शारीरिक तसेच मानसिक स्वास्थ्य हे टिकवून ठेवणे गरजेचं आहे. सतत आपण एकाच ठिकाणी राहतो आहे, सगळेजण आपण घरात आहोत, सतत एकाच ठिकाणी राहतो आहे. आणि त्यामुळे त्याच नकारात्मक परत गोष्टी आपल्या कानावर पडतात. आपण कोणतीही न्यूज उघडली तर त्याच नकारात्मक गोष्टी अगदी फेसबुकवर, त्याच व्हॉट्सअपवर, त्याच सोशल मीडियामध्ये सगळीकडे त्या चर्चा आणि तेच न्यूज. आणि यामुळे आपल्या मनातही सतत नैराश्याची भावना येते, सतत चिडचिड, सतत नकारात्मक भावना ही वाढते. आणि म्हणूनच या विषयावरच संवाद साधणं, मी तुमच्याशी संवाद साधायसाठी आज इथे आलेलो आहे. पण मित्रांनो, इंग्रजीत एक वाक्य आहे. ते वाक्य म्हणजे एव्हरी डार्क क्लाउड हॅज अ सिल्वर लायनिंग. म्हणजे प्रत्येक काळ्या ढगाला ही रुपेरी किनार असते, हे आपल्याला माहिती आहे. आणि त्यामुळे या लॉकडाऊनची दुसरी बाजू जी आहे तीही समजून घेणे महत्त्वाचे आहे. आपण आपल्या आत्तापर्यंतच्या जीवनामध्ये, आयुष्यामध्ये किंवा आपण जे जगलो त्याचा जर आपण विचार केला तर अशा प्रकारची सक्तीची विश्रांती जी आहे ती आपण कधीही घेतलीच नाही, कधीही अनुभवलीच नाही. सतत काम काम आणि काम, म्हणजे सतत पैशाच्या मागे, आपल्या वेगवेगळ्या कामाच्या मागे आपण सतत धावत होतो. म्हणजे अगदी क्षुल्लक गोष्टी ज्या फार महत्त्वाच्या जरी नव्हत्या पण आपल्याला त्या महत्त्वाच्या वाटत होत्या. आणि म्हणूनच मला वाटते परमेश्वरानेच अशी योजना केली असावी बहुधा की थांब जरा वेळ. सतत धावतो, सतत पळतो, तर स्वतःला वेळ दे, थोडासा कुटुंबाला वेळ दे, थोडासा मुलांसोबत खेळ, त्यांच्याशी गप्पा मार आणि स्वतःला रिसेट कर. आणि स्वतःला रिसेट करणं हे खूप महत्त्वाचं आहे, कारण आपण ते विसरून गेलेलो आहे. म्हणजे आयुष्य काय असतं हेच आपण विसरून गेलो. आपल्या आयुष्यातल्या प्रायोरिटीज काय असायला पाहिजे हे आपण विसरलोच होतो. कारण अनेक अशाच गोष्टी आपल्याला दिसायच्या सतत की आज उद्या मला हे करायचं आहे, मग ते मला कंप्लीट करायचं आहे, ते काम करायचं आहे, वगैरे वगैरे. आणि म्हणून कुठेतरी आपल्याला रिसेट करण्यासाठी ही संधी आहे असं मला वाटतं. आणि संपूर्ण जग एकाच वेळी थांबलं आहे. म्हणजे आपणच थांबलो, आपला देशच थांबला असं नाही, तर संपूर्ण जग एका वेळी थांबलं. आपण घरात बसलोय आणि जग मात्र मोकळा श्वास घेतोय. निसर्ग बदलला आहे बरं. आणि प्रदूषण पण कमी झालेलं आहे. निसर्ग मोकळा श्वास घेतोय.
प्राणी पक्षी स्वच्छंदी फिरताय, स्वच्छंदी बागडताय, नद्या स्वच्छ होत आहे, सगळीकडचं प्रदूषण कमी होत चाललं आहे. मग जे होतंय, जे होत आहे ती चांगलं की वाईट, हा प्रश्न आपल्या मनात आल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणूनच कोरोना पूर्वीचं जग आणि कोरोना गेल्यानंतरचं जग यामध्ये खूप तफावत असणार आहे. पण पुढील सुखावह भविष्य जर आपल्याला हवं असेल, आपल्याला बघायचं असेल, तर आज स्वतःमध्ये काही बंधनं आणणं हे गरजेचं आहे आणि ते घालावेच लागतील. आणि त्याचाच एक भाग म्हणून आपल्याला पुढील काही दिवस हे घरात राहण्याशिवाय पर्याय नाही. कारण आपल्याला माहिती आहे की या कोरोनाला कुठलंही औषध नाही सध्या आणि कुठलीही वॅक्सिन्स अजूनपर्यंत आलेली नाही आहे. आणि त्यामुळे क्वारंटाईन राहणं, घरात राहणं हा एकच पर्याय आपल्याकडे आहे. त्यामुळे घरातल्या सगळ्यांनी सक्तीने घरात राहायचं आहे. अगदीच अनावश्यक गोष्टीसाठी बाहेर पडायची गरजच नाही आहे. आणि घरातल्या प्रत्येक व्यक्तीचे पण आपापले काही प्रॉब्लेम आहे, काही प्रश्न आहे. मग ते ज्येष्ठ नागरिक असो किंवा घरातली महिला असो किंवा घरातील कर्ता पुरुष असो, कारण त्याला चिंता आहे की त्याला कुटुंब जगवायचं आहे. आणि सध्याची आर्थिक परिस्थिती आपण बघतोच आहे. महिला असेल तर तिला सगळ्या घराला सांभाळायचं आहे आणि असलेल्या संसाधनामध्येच ते सांभाळायचं आहे. आणि त्यामुळे या सगळ्यांच्या जरी काही चिंता असल्या तरी पण घरातील किंबहुना देशाच्या भविष्याची धुरा ज्याच्या खांद्यावर आहे त्याची उमेद कमी होता कामा नये, त्याच्यामध्ये नैराश्य येता कामा नये आणि त्याच्यातील सकारात्मकता टिकून राहावी, यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागेल. आणि हे जे देशाचं भविष्य आहे, आपल्या परिवाराचं भविष्य आहे, तो म्हणजे आपला विद्यार्थी, आपली मुलं, त्यांची जपणूक आपल्याला करायची आहे. आणि म्हणूनच शिक्षक म्हणून हा माझा जिव्हाळ्याचा विषय आहे. विद्यार्थी हा जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे त्यांनी सकारात्मक कसं राहावं या सगळ्या परिस्थितीमध्ये या संबंधी आपण काही चर्चा करतो आहे. एरवी कोरोनाच्या पूर्वी सगळं आपण त्यांना बिझी केलेलं होतं. म्हणजे शाळा, क्लासेस, खेळ यामध्ये मुलं रमलेली होती आणि ते रमून जायचे या सगळ्या गोष्टीमध्ये. पण आता मुलं सतत घरात आहे आणि घरात असल्यामुळे ते कंटाळलेले आहेत. म्हणजे अगदी पूर्वी काय व्हायचं की ह्या मुलांनी दंगामस्ती केली की आपण त्यांना बाहेर पिटाळायचो की चल जा बाहेर जाऊन खेळ. पण आपण आता तसंही करू शकत नाही, कारण मुलांना बाहेरही जाऊ द्यायचं नाही आहे. आणि त्यामुळे यांची काळजी घेणं आपल्यासाठी गरजेचं आहे. शाळा बंद जरी असल्या तरी बऱ्याच शाळांनी काही ऑनलाईन क्लासेस सुरू केलेले आहेत. म्हणजे शाळा बंद असल्यावर आपल्या विद्यार्थ्याचं, मुलाचं नुकसान तर झालेलं नाही याने शैक्षणिक, असंही बऱ्याच पालकांना वाटलं आणि त्यावर बऱ्याच लोकांनी विचारही केला. परंतु विद्यार्थ्याचं शैक्षणिक नुकसान अजिबात झालेलं नाही आहे. कारण 15 मार्चपर्यंत विद्यार्थी शाळेमध्ये होते आणि त्यामुळे शाळेमधला म्हणजे त्यांचा पाठ्यपुस्तकातला संपूर्ण सिलेबस त्यांना शिकवून झालेला आहे आणि त्यामुळे त्यांचं नुकसान होण्याचा प्रश्न नाही. त्यानंतर परीक्षा सुरू झाल्या, पण त्या घ्यायच्याच नव्हत्या म्हणजे यामध्ये. त्याच्यामुळे वेगळ्या काही परीक्षा, आणि तसंही परीक्षा आपण नेहमी म्हणतोच की परीक्षा हे गुणवत्ता मोजण्याचं परिमाण होऊ शकत नाही. त्यामुळे परीक्षा जरी झाल्या नाही तरी पण वर्षभर सातत्यपूर्ण मूल्यमापन विद्यार्थ्याचं झालेलं आहे आणि त्या भरोशावर जे आहे ते आपण त्यांचं मूल्यमापन करू शकतो आहे. तर मी सांगितल्याप्रमाणे काही शाळांनी ऑनलाईन क्लासेस सुरू केलेले आहे. अगदी माझ्याही शाळेमध्ये आम्ही ऑनलाईन क्लासेस सुरू केलेले आहे. त्यामुळे घरी बसून विद्यार्थी गृहपाठ करत आहेत. आणि थोडक्यात मला तर गमतीने असंही वाटतं की हे आधुनिक भारताचे एकलव्य आहे. म्हणजे महाभारताच्या काळात बघा की एकलव्य जो होता त्याने द्रोणाचार्याची प्रतिकृती समोर ठेवून धनुर्विद्या शिकून घेतली आणि नंतर द्रोणाचार्याने जेव्हा त्याला गुरुदक्षिणा मागितली, काय मागितलं हे तुम्हाला माहिती आहे की त्याला अंगठा कापून द्यावा लागला. म्हणजे द्रोणाचार्याने एकलव्याला त्याचा अंगठा मागितला. आता
आपले विद्यार्थी सूर्य हे सुद्धा हे आधुनिक भारताचे एकलव्यच आहे. आणि आपले हे जे गुरु आहे ते मात्र यांना कुठली गुरुदक्षिणा मागणार. मला वाटतं शाळेची थकीत फी हीच ते गुरुदक्षिणा म्हणून मागतील. आणि बऱ्याच शाळांचं हे ऑनलाईन क्लासेस सुरू करण्यामागे हाही हेतू असेल असं मला वाटतं. तर ऑनलाईन क्लासेस सुरू करायला हरकत नाही, पण हे सर्वसमावेशक असू शकत नाही. कारण खेड्यापाड्यातील अजूनही काही पालक असे आहेत की ज्यांच्याजवळ अँड्रॉइड किंवा स्मार्टफोन नाही आहे. आणि आपण मुलांच्या हातामध्ये फोन दिल्यावर ते केवळ अभ्यासच करतील असंही नाही, इतर गोष्टीमध्ये पण ते म्हणजे त्याचा वेगळा वापर पण करू शकतात. यूट्यूब बघणं आहे किंवा गेम खेळणं आहे. त्यामुळे याचा किती उपयोग होतो याबद्दल मी साशंक आहे. परंतु काही पर्सेंट जरी त्याचा उपयोग झाला तरी पण ठीक आहे, म्हणजे आपण त्यामध्ये यशस्वी झालो. आता आम्ही जेव्हा आमच्या शाळेमध्ये याद्वारे ऑनलाईन क्लासेस सुरू केले तेव्हा केवळ अभ्यास हाच आमच्यापुढे हेतू नव्हता. कारण लॉकडाऊनमध्ये विद्यार्थी बिझी असला पाहिजे आणि म्हणून आम्ही एक आखणी केली की ठीक आहे, रोज एक वर्कशीट एका विषयाची द्यायचीच, पण त्यासोबतच काही आर्टचा प्रोजेक्ट आहे, काही विज्ञानावर आधारित खेळण्या कशा बनवायच्या त्याही गोष्टी, त्याचे व्हिडिओ आम्ही त्यांना सतत देत आहे. आणि यामुळे विद्यार्थी थोडाफार प्रमाणात अभ्यास तर करतातच, पण इतर गोष्टी ज्या ॲक्टिव्हिटीज त्यांना दिल्या जातात त्याही खूप चांगल्या पद्धतीने केल्यामुळे साहजिकच त्यांचा वेळ खूप चांगला जातो. आणि जे मी सांगितलं आहे तुम्हाला की सकारात्मकता येणं गरजेचं आहे. अर्थात जेव्हा विद्यार्थी कार्यमग्न असतो, विद्यार्थी काय आपणही, तेव्हा खरी सकारात्मकता आपल्यामध्ये येत असते आणि नैराश्य हळूहळू कमी होते. परंतु जेव्हा आपण विद्यार्थ्यांचा विचार करतो तेव्हा शिकणे आणि जगणे यामधील अंतरही कमी होणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे या लॉकडाऊन काळामध्ये त्यांना जगण्यासाठी सक्षम आपल्याला करता येईल का, किंबहुना त्या दृष्टीने काही पावलं उचलता येईल का, यासाठीही आपल्याला प्रयत्न करावा लागेल. आणि मला वाटते यासाठी पालकाची भूमिका महत्त्वाची आहे. कारण जेव्हा आपण विद्यार्थ्यांचा विचार करतो आहे तेव्हा आपल्याला विद्यार्थ्यांचा विचार वयोगटानुसार करावा लागेल. कारण पालकांची भूमिका यासाठी मी म्हटलं कारण आता विद्यार्थी सतत घरी आहे आणि घरी असल्यामुळे पालकांच्या सानिध्यात तो आहे. त्यामुळे पालक कसे त्याच्याशी इंटरॅक्ट करतात यावर सगळ्या गोष्टी या लॉकडाऊन काळामध्ये अवलंबून असणार आहे. जे फार लहान आहे, म्हणजे विद्यार्थ्यांचा आपण मी म्हटलं की वयोगटानुसार विचार करूया, जे फार लहान आहेत त्यांना या काळात फार शिस्त लावण्याची खरंच मला वाटत नाही गरज आहे. आणि त्यांना मनसोक्त झोपू द्यावं. लहान म्हणजे नर्सरी ते प्रायमरीचा आपण विचार करतो आहे. त्यांना मनसोक्त झोपू द्यावं, त्यांना वाटेल तसा अभ्यास करू द्यावा, त्याला जेवढा झेपेल तेवढाच अभ्यास करू द्यावा, त्याला मनसोक्त खेळू द्यावं आणि त्याला जवळ घ्यावं, त्याला कुशीत घ्यावं. कारण हे लहान आहे तोपर्यंतच आपल्या कुशीत येणार आहे. एकदा ते 10-12 वर्षाचे झाले की मग ते आपल्या जवळही फिरकणार नाही. त्यांच्याशी खेळणं गरजेचं आहे, जे आपण बराच काळ केलेलंच नाही आहे. त्यांच्याशी बागडणं गरजेचं आहे. त्यांना ड्रॉइंग देणं, त्यांना कलर्स देणं, त्यांना ड्रॉइंग पेपर देणं, मनसोक्त रंगांशी खेळू देणं, त्यांना माती देणं, त्या मातीच्या विविध वस्तू बनवायला लावणं, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना करू द्या. कारण ते सतत तुम्हाला बाहेर जाण्यासाठी बद्दल म्हणतील, पण ह्या जर तुम्ही सगळ्या गोष्टी दिल्या तर त्याला बाहेर जाण्याची आठवणही येणार नाही आणि तो या सगळ्या गोष्टीमध्ये बिझी राहील. आणि सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे त्याला गोष्टी सांगायला विसरू नका. त्याला रोज एक कुठली तरी गोष्ट सांगा, मग ती इसाप नीतीतली असो किंवा चंपकमधली किंवा वेगवेगळे पुस्तकातली असो, ती त्याला श्यामची आईमधली गोष्ट सांगा. आणि मुख्य म्हणजे आजी आजोबांसोबत त्यांना वेळ घालवायला लावा. कारण बरेचदा आपण पाहतो बऱ्याच घरांमध्ये आजी आजोबा वाट बघत असतात, पण नातवांनाही वेळ नसतो त्यांच्या जवळ जायला. पण आता वेळच वेळ आहे. त्यामुळे आजी आजोबा म्हणजे घरातले हे ज्येष्ठ नागरिक जे आहे ते खरं म्हणजे एक चालतं बोलतं विद्यापीठच आहे. म्हणजे अनेक चांगल्या आणि वाईट अनुभवांची शिदोरी त्यांच्याजवळ आहे. आणि त्यामुळे निश्चितच नातवंडावर चांगले संस्कार हे निश्चितच आजी आजोबा करू शकतात. आणि म्हणून आजी आजोबांसोबत
त्यांना वेळ घालवायला देणं हे गरजेचं आहे. आणि लहान मुलांसोबत आपल्याला त्यांचीही जास्त काळजी घ्यायची आहे, ज्येष्ठ नागरिकांची. कारण आपल्याला माहिती आहे की हा आजार ज्येष्ठ नागरिकांना लवकर बाधण्याची शक्यता असते. त्यामुळे लहान मुलांच्या बाबतीत हे सगळं करणं गरजेचं आहे. आणि त्यांना सोबत घेऊन काम करा, कारण ते अनुकरणातून शिकतात. आणि तुमच्या सोबत राहून तुम्ही जे काही करता, सगळे घरी असल्यामुळे आता सगळे कामं आपण करतो, अगदी कूलर लावण्यापासनं किंवा काही वरती वाळवायचं असेल गच्चीवर, त्या गोष्टी आहे. त्यांना जवळ घ्या, त्यांच्यासोबत हे करा, म्हणजे ते तुमचं अनुकरण करतात आणि त्या गोष्टी शिकत जातात. साहजिकच सकारात्मकता ह्या गोष्टीतून येतेच. त्यानंतरचा वयोगट म्हणजे उच्च प्राथमिक व हायस्कूलचे विद्यार्थी. आता हे विद्यार्थी जे आहे त्यांना थोडेसे शिंग फुटलेले असतात, त्याच्यामुळे ते शाळेमध्ये पण फार शिक्षक नसले की त्यांची गडबड सुरू असते. अगदी घरी राहणं तर त्यांना जीवावरच येतं. परंतु यांना मात्र या काळात शिस्त लावणं गरजेचं आहे. किंबहुना मी तर म्हणेल की यांना एक टाईम टेबलच आखून दिलं पाहिजे. म्हणजे दिवसभरात आपल्याला काय काय करायचं आहे, किती वाजता उठायचं आहे, त्यानंतर जेवायचं किती वाजता आहे, अभ्यास कधी करायचा आहे, खेळायचं कधी करायचं आहे. म्हणजे टाईम टेबल जर आपण केला आणि त्याचे जर वेगवेगळे भाग पडले, म्हणजे एकीकडे अभ्यास आहे, दुसरीकडे मनोरंजन आहे, तिसरीकडे व्यायाम आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी जर आपण केल्या तर त्याला एक या काळामध्ये आपण शिस्त लावू शकू. आणि त्यामुळे प्रत्येक पालकांनी मला वाटते असं ठरवून दिलं पाहिजे की आपल्याला दिवसभर काय काय करायचं आहे. टू डू लिस्ट ज्याला आपण म्हणतो. काही विद्यार्थी पण, म्हणजे माझ्या शाळेतल्या काही विद्यार्थ्यांना ही सवय आहे की ते टू डू लिस्ट करतात. मी त्यांना सांगितलं की आज आपण दिवसभर काय करणार आहोत याची यादी करा आणि जे जे करत असतो ते टिक टिक करत जा. म्हणजे आता घरी असताना एक तर आपल्याला बाहेर जायचं नाही आहे, आपण बाहेर जाऊ शकत नाही आहे, आईवडील आपल्याला बाहेर जाऊ देणार नाही. त्यामुळे घरी करण्यासारख्या काय गोष्टी आहे, आपल्याला काय काय करायचं आहे. मग यामधली पहिली गोष्ट आहे ती म्हणजे अभ्यास. मी आत्ताच सांगितलं की ऑनलाईन क्लासेस सुरू आहे, रोज ॲक्टिव्हिटीज तुम्हाला येत आहे. परंतु अभ्यासामध्ये यावेळी काय करता येईल की ज्या आतापर्यंत न समजलेल्या गोष्टी आहे, म्हणजे गणिताचं जर आपण उदाहरण घेतलं तर एखाद्या विद्यार्थ्याचे पाढेच पाठ नसतील 20पर्यंत, त्याला संधी आहे की त्याने हे पाढेपाठ करून घ्यावं. ज्याला इक्वेशन्स समजत नसेल, ज्याला लिनियर इक्वेशन, क्वाड्रॅटिक इक्वेशन्स वगैरे समजत नसेल, त्याने त्या इक्वेशनचा सराव करावा. मराठी इंग्लिशचं ग्रामर कळत नसेल तर ग्रामरचा अभ्यास करावा, ते समजून घ्यावं. शिक्षकांना प्रसंगी फोन करावं आणि ते समजून घ्यावं. तर अशा अनेक गोष्टी अभ्यासाशी निगडीत आपण करू शकतो. त्यानंतर घरातले कामंही करणं तितकंच महत्त्वाचं आहे. मी आत्ताच सांगितलं की पालकांनी या विद्यार्थ्यांना जास्त कामं देणं गरजेचं आहे, कारण ते मोठे होत आहेत आणि पुढे त्यांना हे कामं सगळे करायचे आहे. आणि त्यामुळे मुलगा असो किंवा मुलगी असो, घरातील कामं करणे गरजेचं आहे. म्हणजे अगदी झाडझूड करायची असेल किंवा फरशी पुसायची असेल, कपाट नीटनेटकं करायचं असेल, ह्या अनेक गोष्टी ज्या आहे त्या आपण या मुलांकडून करून घेऊ शकतो. आणि बरेचदा आपण म्हणतो आई कुठे काय करते, असं हे मुलं नेहमी म्हणतात ना. त्याच्यामुळे आईने दाखवून द्यायचं आहे की आई काय काय करते. त्याच्यामुळे सतत आई जी कामं करते ते कामं यांना सांगणं हे गरजेचं आहे. आणि आईने सतत यांना स्वतःजवळ ठेवणं गरजेचं आहे. कारण आई म्हणजे आपल्या घरातील सगळे कामं करणारी, आपल्याला टिफिन करून देणारी, एवढंच त्यांना माहिती असतं. पण याच्या व्यतिरिक्त घर चालवण्यासाठी आई काय काय करतं हे यांना या लॉकडाऊनच्या काळामध्ये याची जाणीव करून द्या. आणि आई खूप काही करते हे त्यांना या निमित्ताने का होईना कळू द्या. त्यानंतर मनोरंजनही तितकंच महत्त्वाचं आहे, कारण कंटाळा येत आहे, मोठ्यांनाच येतो हे तर मुलं आहे. आणि त्यामुळे कुठेतरी मनोरंजनाचं साधन म्हणजे आपल्याकडे सध्या टी व्ही आहे. म्हणजे आपल्या काळातल्या खूप छान छान सिरियल्स सध्या दूरदर्शनवर दाखवत आहे. मग यामध्ये रामायण असो, महाभारत असो किंवा स्टार प्रभावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सिरियल येते. अशा अनेक सिरियल असतील की ज्या आपण त्यांना दाखवू शकतो. आणि त्याचप्रमाणे मोबाईल आहे सगळ्यांकडे, त्याच्यामुळे व्हॉट्सअपचा वापर करून हे आपल्या मित्रांशी बोलू शकता. आणि कॉन्फरन्सचा वापर करूनही हे मित्रांशी बोलू शकता. म्हणजे अगदीच मित्रांची नाळ यांची तुटलेली आहे असं होणार नाही. घरगुती गेम खेळू शकतो आपण चेस खेळू शकतो, आपण ल्युडो खेळू शकतो, आपण सापशिडी खेळू शकतो. कॅरम बऱ्याच दिवसामध्ये धूळ खात पडलेला आहे, तो कॅरम काढून ते विद्यार्थी खेळू शकतात. अंताक्षरी घरातल्या सगळ्या
मेंबर्ससोबत आपण खेळू शकतो किंवा व्हॉट्सअप अंताक्षरी आपण मित्रांसोबत खेळू शकतो. तर असे अनेक इनडोअर गेम वगैरे आपण यामध्ये खेळू शकतो. आणि मुख्य म्हणजे वाचनाची गोडी लावा, कारण अवांतर वाचन जे आहे ते आपलं कमी होत चाललेलं आहे. सुरुवातीला मुलांना फार असं खूप काही मोठ्या कादंबऱ्या वगैरे नाही वाचावशा वाटणार, पण सुरुवातीला छोटी छोटी पुस्तकं द्या, अगदी गोष्टीचे पुस्तकं द्या किंवा रोजचा पेपर त्यांना वाचू द्या, म्हणजे कुठेतरी वाचनाची त्यांना गोडी लागेल. आणि मग कालांतराने एकदा गोडी लागली की आपोआपच ते कथा, कादंबऱ्या, चरित्र यासारख्या गोष्टी ते वाचायलाच लागतील. त्याच्यामुळे वाचन हे महत्त्वाचं आहे. म्हणजे आज आपण बघतो की मराठी हिंदी किंवा इंग्लिशमध्ये येणारे निबंध पण मुलांना लिहिता येत नाही. ते गुगल सर्च करून निबंध शोधतात आणि लिहितात. परंतु अवांतर वाचन जितकं ते करतील तेवढं ते जास्त मला वाटते त्यांच्या ज्ञानात भर पडत जाईल. त्यानंतर तिसरा ग्रुप जो आहे विद्यार्थ्यांचा तो म्हणजे महाविद्यालयीन ग्रुप. महाविद्यालयीन जे विद्यार्थी आहे त्यांच्या परीक्षा रद्द झाल्या अजून तरी असं शासनाने काही ऑफिशियल आपल्याला सांगितलेलं नाही आहे. आणि लॉकडाऊन नंतर त्यांच्या परीक्षा होतील असंच सध्या तरी आपल्याला माहिती आहे. आणि त्यामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नका. तुमचा जो अभ्यास आहे, विद्यापीठाच्या परीक्षा तुम्हाला द्यायचा आहे, ते अभ्यास जे आहे ते चालूच ठेवा. आणि तुम्ही सगळ्यात घरचे मोठे आहे, त्याच्यामुळे लहान तुमच्या भावंडांना तुम्हाला सांभाळायचं आहे. आणि त्याचप्रमाणे घरातल्या सगळ्या लोकांची पण काळजी घ्यायची आहे. बाहेर निघताना काळजी घ्या. आणि घरातले तुम्ही मोठे मुलं म्हणून सहसा तुम्हालाच ही जबाबदारी घेतली पाहिजे की जीवनावश्यक वस्तूसाठी आपण जेव्हा जातो 8 दिवसांनी किंवा 4-5 दिवसांनी, तेव्हा छान मास्क लावून किंवा रुमाल बांधून बाहेर निघा. आपल्या घरी लागणाऱ्या ज्या किराणा मालाच्या वस्तू आहे किंवा भाजीपाला आहे हे आणून द्या. आपल्याला हे काम करता येईल. त्यानंतर ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर ते कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करू शकतात या काळामध्ये. MPSC UPSCचा सिलेबस जो हाताळणे आहे किंवा त्याचे नोट्स काढणे आहे, त्याचा अभ्यास करणं आहे किंवा कुठल्याही स्पर्धा परीक्षा आहे त्याचे नोट्स संपूर्ण तुम्ही या काळामध्ये काढू शकता. आणि सगळं मटेरियल जे आहे ते आजकाल ऑनलाईन उपलब्ध आहेत. आणि त्यामुळे हे सगळं करू शकता. तुम्ही लहान भावंड तुमचे असेल तर त्यांना अभ्यासामध्ये मदत करू शकता. आणि त्यासोबतच आपल्या हॉबीज जपू शकता. म्हणजे तुमच्या ज्या आवडी आहे त्या आवडीही तुम्ही जपू शकता. आणि मुख्य म्हणजे या काळामध्ये तुम्हाला स्वतःच्या अंतरंगात डोकावून पाहायचं आहे की खरंच मी जे क्षेत्र निवडलेलं आहे ते खरंच माझ्या आवडीचं आहे का. म्हणजे मी मनापासून याच्यात रमतोय का की दमतोय, त्याचाही विचार आपण केला पाहिजे. की पालकांनी म्हटलं म्हणून मी गेलो, मला आर्टमध्ये आवड आहे पण मला सायन्स घ्यावी लागली, मला कॉमर्समध्ये आवड आहे पण मला इंजिनिअरिंग करावं लागलं. अगदी इंजिनिअरिंग मेडिकलमध्ये आवड असेल तर जरूर जा, पण आवड नसताना विनाकारण करा. कारण आता आपल्याला माहिती झालं आहे की आयुष्याची किंमत किती मोठी आहे. आणि आयुष्य हे एकदाच आपल्याला मिळणार आहे. आणि एकदा मिळालेल्या आयुष्याचा पुरेपूर वापर करणं हे सर्वप्रथम आपलं कर्तव्य आहे. आणि त्यामुळे आपण कुठलाही निर्णय जो घेतो आपल्या भविष्याच्या बाबतीत तो आपण योग्य घेतलेला आहे किंवा चुकीचा घेतलेला आहे हे आपल्याला अंतरंगात डोकावून पाहण्यासाठी पण आपल्याला हा लॉकडाऊनचा काळ खूप महत्त्वाचा आहे. आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करायचा आहे. त्या दृष्टीने आपल्याला पुढची पावलं आपली टाकायला पाहिजे असं मला वाटतं. कारण नकारात्मकता बरेचदा आपल्या मनात नसलेल्या आपण जेव्हा गोष्टी करतो तेव्हा नकारात्मक येते. म्हणजे सध्या जी नकारात्मकता आहे ती तरी कशामुळे आहे, कारण आपल्याला घरात कोंडून घेणं हे अपेक्षित नाही आहे आणि हे जबरदस्तीने करावं लागतं म्हणून आपल्यात नकारात्मक आहे, कारण ते आपल्याला करायचं नाही आहे. मग अशाच पद्धतीने कुठल्याही गोष्टी ज्या आपल्याला करायच्या नसतात आणि त्या आपल्यावर लादल्या जातात तेव्हा साहजिकच नैराश्य आपल्याला येतं. आणि ते नैराश्य येऊ नये म्हणून आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी, आपल्याला आवडणारे क्षेत्र जे आहे ते आपल्याला घेता येतील का याचाही आपण विचार करायला पाहिजे. त्यासोबतच या वयातल्या विद्यार्थ्यांनी आपल्या समाजाचाही विचार करणं गरजेचं आहे. म्हणजे आज लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेक कुटुंब असे आहे, अनेक गरजू असे आहे की ज्यांना पोटापाण्याचीही भ्रांत आहे, 2 वेळचं जेवण करण्याचीही. अशांसाठी आपण काही करू शकतो का, काही मदत करू. आणि मला अभिमान वाटतो की माझे काही विद्यार्थी जे आहे देवळीचे, काही नाव घ्यावं म्हणजे स्वप्नील कांबडी आहे तो विद्यार्थी किंवा आणखी काही विद्यार्थी आहे की हे अशा पद्धतीचं वाटप जे आहे ते करत आहे, अन्नधान्याचं गरजूंना मदत करत आहे. तर हे कुठेतरी आपली बांधिलकी, सामाजिक बांधिलकीची जपणूक करणं आपल्याला आवश्यक आहे. आणि खरं म्हणजे
जे गरीब आहे, म्हणजे अगदी मंगेश पाडगावकरांच्या भाषेत सांगायचं झालं तर तेल नाही, वात नाही, आधाराचा हात नाही, अशा घरामध्ये एकतरी दिवा आपल्याला लावणं गरजेचं आहे. आणि म्हणून अशा घरांपर्यंत मदत पोहोचवणं गरजेचं आहे. पण ही मदत पोहोचवत असताना ती मदत करतानाचे फोटो मात्र आपल्याला घ्यायचे नाही आहे, कारण ते सध्या गरजू आहेत म्हणून आपण त्यांना मदत करतो आहे. आपल्या शेजारी नाही का, कधी आपल्या घरी उसणं मागायला कधी एखाद्या काकू आल्या की आपण त्यांचा फोटो नाही काढत. ते म्युच्युअल अंडरस्टँडिंग असतं एकमेकांमध्ये, की एकमेकांची गरज असली तेव्हा मदत करायची असते. म्हणजे कुठेतरी ही सहिष्णुता पण किंवा ही मनाची अवस्था पण आपली डेव्हलप होणं हे गरजेचं आहे. आणि हॉलिस्टिक ॲप्रोच पॉझिटिव्ह ॲप्रोच आपण या दरम्यान ठेवणं गरजेचं आहे, की कुठेतरी म्हणजे आध्यात्मिक बैठक पण आपली हवी. मग आपण कुठल्याही धर्माचे असो, हिंदू असो, मुस्लिम असो, शीख असो, ख्रिश्चन असो, बौद्ध असो, जैन असो, आपण ज्या धर्माला मानतो कुठेतरी त्या धर्माबद्दल किंवा म्हणजे जे अगाध आहे, अनाकलनीय आहे, ज्याला आपण देव म्हणा किंवा निसर्ग म्हणा, पण कुठेतरी रोज उठल्यावर त्याचे आभार मानणं गरजेचं आहे. म्हणजे एक दिवा तिथेही लावणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि त्यासोबतच योग्य व्यायाम, योग्य आहारही महत्त्वाचा आहे. आणि फार आपण आता म्हणजे घरी फार जिभेचे चोचले पुरवणंही म्हणजे फार योग्य होणार नाही, कारण जे साहित्य आहे सगळ्यांच्याच घरी आता मुबलक नाही, ते आपल्याला पुरवायचं आहे. त्याच्यामुळे रोज विविध पदार्थ करून खाऊ दे, यापेक्षा आठवड्यातून काहीतरी चमचमीत खावं आणि रोज साधं खावं, जेणेकरून आपली तब्येत पण चांगली राहील. योग्य आहार, योग्य व्यायाम आणि पुरेशी झोप हे सगळं आपलं घेतलं तर ते नैराश्यातून किंवा आपल्याला ग्रासणारच नाही हे सगळ्या गोष्टी. आणि यासाठी पालकांनी खरं म्हणजे सगळं म्हणजे मला असं वाटतं की पालकांची भूमिका यामध्ये महत्त्वाची आहे, कारण वळण लावण्याचं काम जे आहे ते पालकांचं आहे. आणि म्हणून हे सगळं आपल्याला करायचं आहे. हे सगळं केल्यानंतर जेव्हा आपण यातून बाहेर निघू तेव्हा आपल्यात आमूलाग्र बदल आपल्याला दिसेल. कारण आज आपल्याला शासन सांगतं घरात बसा, तरीही आपण बघतो की बाहेर किती गर्दी आहे. यावरून आपल्या काय लक्षात येतं की कुठेतरी सुसंस्कृतपणा नाही आहे, अनसिव्हिलाइज्ड आहे का आपण अजूनही, म्हणजे सिव्हिलाइज होत नाही का. आणि म्हणून आपण जेव्हा आपल्याला हा उसंत मिळालेली आहे त्यावेळेस आपल्याला हा विचार करायचा आहे की इतर देशामधले नागरिक ज्याप्रमाणे शिस्त पाळतात आपल्यालाही त्याच पद्धतीने शिस्त नाही का पाळता येणार, याचाही आपल्याला विचार करावा लागेल. आणि हे सगळं केल्यानंतरही लॉ ऑफ अट्रॅक्शन तुम्हाला माहिती आहे की आपण एखाद्या गोष्टीचा वारंवार विचार केला, मग ती नकारात्मक गोष्टी असेल आणि त्याचा म्हणजे असं वाईटच होणार आहे या गोष्टीचा जर आपण विचार केला तर कुठेतरी हे वाईट घडतं, आपल्या समोर येतं. आणि आपण नेहमीच चांगल्या गोष्टीचा विचार केला म्हणजे ठीक आहे, कोरोनाचं भयानक संकट आहे आणि लोक मृत्युमुखी पडतात आहे वगैरे वगैरे, हे सगळं खरं जरी असलं पण अनेक लोक यातून बाहेरही पडतात आहे, अनेक लोकांना डिस्चार्जही झालेला आहे. म्हणजे कुठेतरी हा पॉझिटिव्ह विचारही आपल्याला करावा लागेल. आणि सगळ्यांनी जेव्हा आपण हा पॉझिटिव्ह विचार करू तेव्हा निश्चितच काहीतरी चांगलं घडणार आहे. आणि आपण ही जी पॅन्डेमिक आहे यातून आपण नक्कीच बाहेर पडू याची मला खात्री आहे. आणि यातून जेव्हा आपण बाहेर पडू त्यावेळी सगळ्या जगामध्ये खूप बदल झालेला असेल आणि आपल्यातही खूप बदल झालेला असेल. आणि एक नवीन आशादायी भारत, एक नवीन प्रफुल्लित भारत, एक नवीन चैतन्य असलेला भारत आपल्या समोर येणार आहे. आणि आपण अधिक सुसंस्कृत आणि अधिक जबाबदार व्यक्ती म्हणून यातून आपण बाहेर पडणार आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वरांनी जी विश्वबंधुत्वाची संकल्पना मांडली म्हणजे अगदी आपण अमेरिकेसारख्या देशालाही औषध पुरवतो आहे हे कारण आपल्यावर विश्वबंधुत्वाचे ज्ञानेश्वराचे संस्कार आहे म्हणूनच. आणि हीच जपणूक आपल्याला करायचं आहे.